हॅलो एव्हरीवन, रंगा मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर गाईज, उद्या आहे 15 ऑगस्ट आणि त्याच दिवशी व्लॉग येईल. आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्वांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा गाईज. तर उद्याचा आपल्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे गाईज. 80 वर्ष हा फक्त एक आकडा नाहीये, कारण आज आपण ज्या भारतात मोकळेपणाने जगतोय, आपल्या मनाप्रमाणे शिक्षण घेतोय, आपलं काम करतोय, आपलं मत मांडतोय, हे सगळं आपल्याला सहज मिळालेलं नाही आहे. यामागे खूप मोठा इतिहास आहे. एक काळ असा होता जेव्हा आपल्या देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं. आपल्या देशाचे निर्णय आपण घेत नव्हतो. आपल्या लोकांना अनेक प्रकारांचे अन्याय सहन करावे लागत होते. मग देशातील अनेक सामान्य माणसं एकत्र आली. कुणी सत्याग्रह केला, कुणी आंदोलन केलं, कुणी तुरुंगवास भोगला, तर कुणी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधींपासून भगतसिंहापर्यंत आणि असंख्य अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी एकच स्वप्न पाहिलं होतं गाईज, की आपला भारत देश स्वतंत्र व्हावा. आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. म्हणून गाईज, ज्यांनी आपल्या देशासाठी संघर्ष केला, त्याग केला आणि आपल्याला स्वतंत्र भारत दिला, त्या सर्व अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना आज मनापासून नमन. गाईज, 15 ऑगस्ट म्हटलं की सर्वात आधी आपल्या डोळ्यांसमोर येतो तो आपला तिरंगा. पण आपल्या तिरंग्यात असलेल्या 3 रंगांचा नेमका अर्थ काय आहे हे आपण थोडंसं जाणून घेऊया. तर आपल्या तिरंग्यामध्ये केशरी, पांढरा आणि हिरवा असे 3 रंग आहेत आणि मध्ये निळ्या रंगाचा अशोक चक्र आहे. सगळ्यात वरचा केशरी रंग धैर्य आणि शौर्याचं प्रतीक मानलं जातं. देशासाठी काहीतरी करण्याची आणि संकटांमध्ये खंबीर राहण्याची प्रेरणा तो आपल्याला देतो. मधला पांढरा रंग शांतता, सत्य आणि प्रामाणिकपणाचं प्रतीक आहे. आणि खालचा हिरवा रंग समृद्धी, प्रगती आणि निसर्गाशी असलेलं आपलं नातं दर्शवतो. आता मधोमध असलेलं अशोक चक्र, यामध्ये 24 आरे आहेत गाईज. हे चक्र सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील सिंहस्तंभावरील धर्मचक्रावर आधारित आहे. हे चक्र आपल्याला सतत पुढे जाण्याची प्रेरणा देतं. म्हणजेच गाईज, तिरंगा आपल्याला एक सुंदर संदेश देतो. शौर्याने उभं राहा, सत्य आणि शांततेचा मार्ग निवडा, निसर्ग आणि प्रगती जपा आणि आयुष्यात नेहमी पुढे चालत राहा. म्हणूनच तिरंगा हा फक्त आपल्या देशाचा झेंडा नाही, तर तो आपल्या देशाची ओळख, आपल्या स्वातंत्र्याची आठवण आणि आपल्या जबाबदारीची जाणीव आहे. म्हणून आपण आपल्या या तिरंग्याचा नेहमीच आदर करतो. भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद. तर गाईज, आमच्याकडे मस्त असा पाऊस होत आहे बघा. आता 5:30 झाल्यात. अशा वातावरणात काहीतरी खाण्याची इच्छा होत आहे. बघू काय बनवता येईल. शेंगा, कढीपत्ता, कांदे आणि मिरच्या, यावरून तुम्हाला समजलंच असेल गाईज की मी काय बनवत आहे. तर मी पोहेच बनवत आहे. काय सुचलंच नाही गाईज काय बनवावं, त्यामुळे पोहेच बनवत आहे. आणि खूप आणि हेल्दी पण खाऊन झालं आहे, तेलकट वगैरे, त्यामुळे हेल्दी असं पोहेच करत आहे. आणि खूप दिवस झाला असं संध्याकाळच्या टायमाला खाल्ले नाही आहेत आम्ही, त्यामुळे. आणि एक टिप सांगते गाईज, कारण मी माझ्या एक्सपिरियन्सवरनं अनुभव केलेला आहे. हे पोहे टाकल्यानंतर मग हे असं मीठ टाकायचं वर, फोडणीमध्ये नाही टाकायचं गाईज. फोडणीमध्ये ना जास्त कमी लागतं एखाद्या घासाला, त्यामुळे असं वरनं पोहे टाकून मग मीठ टाकायचं आणि मग मिक्स करून घ्यायचं.
म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागतं आणि मिठाचा अंदाज पण बरोबर पडतो. मग आता मी प्लेटमध्ये घेते. भूक लागली मला तर. भैया आणि आहो अजून झोपले आहेत, त्यांना उठवायचे. डायरेक्टली घेऊनच जाते, कारण असं उठवलं तर भैया रडणार. त्याला समोर खाऊ दिसला ना मग तो नाही रडत असं झोपून उठल्यावर. त्यामुळे पोह्यांवरती लिंबू तर मस्त आहे गाईज. तर असे पोहे बघा किती मस्त दिसत आहेत आणि खूप छान पण झाले चव. तर गाईज आता आम्ही बाहेर जात आहे. भैयासाठी मिलिटरी मॅनचा टी शर्ट घ्यायचे. मिलिटरी मॅन टी शर्ट आणि ब्लू जीन्स घालून यायला सांगितलं आहे स्कूलमध्ये त्याच्या. तर त्यासाठी जात आहे. तसा टी शर्ट नाही आहे भैयाकडे. सणासारखंच वाटत आहे गाईज, कारण सगळीकडे झेंडे लावलेत आणि सगळ्यांची त्यासाठी गर्दी पण आहे. आता इकडे आलो आहे आम्ही शॉपमध्ये आणि भैया बघा कसा बसला आहे. इकडे दाखव, झेंडा दाखव. थोडं जरी नाकात पाणी आलं तरी भैया बघा लगेच पुसतोय. आणि त्याला झोपीतनं उठवून आणलं आहे खाऊ चरून, म्हणून पप्पा बघा त्याचं कसं करत आहेत. इथे आहे बघा मिलिटरी मॅनचा ड्रेस. असं टी शर्ट टाईप नाहीये का? हे काय बघू मिलिटरी मॅन की टोपी टाकली. हा बा कालच पण नाहीये तो. पोलीस असतं पोलीस. बघू दिल्ली बसत नाही. अहो असलं वापर पण होणार नाही की. कितीला आहे? 260. आणि टी शर्ट वगैरे इथं कुठं मिळेल का मग दुसरीकडे? इथे दुसऱ्या शॉपमध्ये आले गाईज आणि किती गर्दी आहे. सणासारखंच वातावरण वाटत आहे बघा. बघून सगळं किती मस्त वाटत आहे मला तर. आणि ड्रेस पण बघा हे किती छान आहेत. तर इथे टी शर्ट आहेत आणि दाखवत आहेत बघा आता. तर असं टी शर्ट घालून यायला सांगितलं आहे, कारण सगळ्या मुलांचं एकसारखं होईल म्हणून आम्ही घेतला. आता बेकरीमध्ये आलो आहे आम्ही आणि संध्याकाळच्या टायमाला बाहेर आलं ना गाईज, खाण्याची असं बाहेर खूप क्रेविंग होते आणि पाणीपुरी खाण्याची माझी खूप इच्छा झाली. व्हिडिओ घेऊ दे का फक्त? नाही हो, व्हिडिओ कुठे कर रहे घेऊ दे का? तर ते म्हणले नाही हो व्हिडिओ कुठे. मी म्हटलं हो भैया खाण्याचा तुमचा कोण व्हिडिओ घेते म्हटलं. तर ते असायला लागले आणि मी असं पटकिनी बोलून गेले. मला वाटलं आता हे भैया काय बोलतील काय माहिती, पण ते असायला लागले त्यामुळे काय वाटलं नाही. आणि आहो पण म्हटले आहो खाण्याचा घ्यायचा आहे, आमचं चॅनल आहे. तर असं सांगितलं आहोंनी पण. मग ते म्हटले घेऊ शकता आणि हसायला पण लागले. तर माझ्या तोंडात असं पटकीने आलं तुमचा कोण घेणार आहे, तुमचं कोणाला घ्यायचं आहे असं. तर यावरून एक गोष्ट समजते गाईज, सहज मोकळ्या मनाने बोललं आणि समोरचा समजून घेणारा असेल ना तर बघा किती आनंद होतो आणि मन पण मोकळं वाटतं हलकं असं. तर या शॉपमध्ये ना गाईज पुण्यासारखी पाणीपुरी मिळते, नाहीतर दुसरीकडे फक्त पाणी असतं. थांब घेऊया. बटाटा आणि तो वटाण्याचा मसाला नसतो, फक्त पाणी असतं. असं सोलापूरचं स्पेशल पाणीपुरी आहे ते. दुसरीकडे बाकी दुसरीकडे सगळीकडे तसंच मिळतं, इथेच फक्त अशी पाणीपुरी मिळते. हिरवगार असं ते तिखट आहे पाणी खूप गाईज, त्यामुळे आम्ही जिलेबी घेतली बघा आणि भैया पण खात आहे. आता सकाळी बघा 15 ऑगस्टच्या दिवशी सकाळी, म्हणजेच आजचाच आहे बघा शूट. हे भैया कसा रडत आहे ड्रेस घातल्यामुळे बघा. पप्पांची त्याची इच्छा होती असा ड्रेस घालण्याची, त्यासाठी आणला आहे बघा पप्पांनी. व्हिडिओ काढण्यासाठी बघा कसं चालू आहे आमचं. हाय कर भैया, हाय कर भैया, हाय कर. असं करायचं. हाय कर, हाय कर, हाय हाय गाय. हात कर, हात कर. बस बस बस. व्हिडिओ काढण्यासाठी गाईज भैयाला खूप असं समजूत काढण्याची गरज पडत आहे बघा. आणि हा बघा भैया कसा दिसत आहे मिलिटरी मॅनच्या लुकमध्ये.
हा या 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 स्माइल ई चल वर मिळते तुला चल चल इकडं बघ इकडं बघ आले वा वा इकडे बघ हाय कर असं कर ये इकडं ते घालायचं हा बरं चल घाल चल घाल या ते काढ हो चल सायकल खेळ पण बघूया घाल ते काढ हो काढ कसं करता मग दर तो. थांब एक फोटो काढून काढ एक फोटो हो कसं कर हो कसं कर जय हिंद कर असं असं हात कर असं हो गा हो असं माझ्याकडे बघ हो असं कर हो असं कर हो असं कर जय हिंद हो असं नेट स्माइल तर कर की स्माइल कर हस 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 जरा हस रडू नको हे हो असं कर असं कर राहू दे हा तसं कर मग पप्पा नेतात खाली आज ब्रेकफास्टमध्ये तिरंग्यातील 3 कलर आहेत बघा गाईज ऑरेंज सांबर व्हाईट इडली आणि ग्रीन चटणी बघा भैयाचा ब्रेकफास्ट करून झाले आणि भैया आता बघा मिलिटरीचं टी शर्ट घालून स्कूलला जात आहे स्कूलमध्ये इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करायला जात आहे आज इंडिपेंडन्स डेमुळे लवकर येणार आहे भैया तर आता मी पण ब्रेकफास्ट करते मी अजून केला नाही आहे करून घेते सांबर खूप छान झालं आहे गाईज आणि इडली चटणी पण आजचा ब्रेकफास्ट तिरंगा थीममध्ये बनवला आहे बघा गाईज मला ना आज तिरंगा थीममधील आणि हेल्दी असं ब्रेकफास्ट बनवायचा होता त्यासाठी असं बनवलं आहे खूप छान झालं आता स्कूलला जाऊन आलं आहे बघा भैया आज 11 वाजता चाललं आहे आणि स्कूलने आलं ना त्याला रोज असं सायकलिंग करायचं असतं आलं का वर यायच्या अगोदर तो असं सायकलिंग करतो आणि मगच घरी येतो चल ना काय भैयाजवळ खेळायचं आहे चल सायकलिंग करून आता वर आले बघा आता भैयाला मी अगोदर खाऊ चालते कारण उशीर खेळला आहे आणि भैयासाठी मी सपक सांबर पण केलं आहे बघा तर भैया सकाळी खाल्ला नाही आहे सांबर म्हणून सांबर आणि वर चटणी पण टाकून चालणार आहे कारण नुसतं असं सांबर खाणार नाही तो त्याला चटणी आवडते की होमवर्कचं घेऊन बसतोय बघा भैया आणि आजचा इंडिपेंडन्स डेचा व्लॉग नक्की लाईक करा गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय गाईज टेक केअर